महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय, मात्र नाशिक जिल्ह्याला मान्सूनची प्रतीक्षा ही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकमधील पाणी संकट हे अजूनही वाढतं असल्याचं पाहायला मिळत असून नाशिककरांना आता पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे। त्यामुळे नाशिकमधील एकूण 23 धरणांपैकी 10 धरणं जी आहेत ती संपूर्णतः कोरडीखट पडल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या नाशिकच्या गंगापूर धरण परिसरामध्ये आहे। आपण जर सध्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा जर बघितला तर तो जवळपास आता 18% येऊन ठेपलाय। त्यामुळे नाशिकमधील पाणी संकट हे अधिकच गडद होऊ लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। नाशिककरांना अनेक दिवसांपासून पाण्या संकटाचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जी समस्या आहे ती भेडसावते। त्यामुळे एकूणच नाशिकमध्ये आता पाणी संकट वाढत असल्यामुळे मान्सूनची देखील प्रतीक्षा ही नाशिककरांना लागून राहिली आहे। महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनपैकी नाशिकमध्ये अद्यापही पावसाने पाहिजे त्या प्रमाणात जी आहे ती हजेरी न लावल्यामुळे नाशिकमधील पाणीसाठा हा कमी होताना पाहायला मिळतोय। नाशिकमधील एकूण 10 धरणांपैकी जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे धरणं आहेत त्यांनी तळ गाठल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे नाशिकमधील पाणीसाठा कमी होत असल्याने नाशिकचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो अधिकच वाढत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आता नाशिकमधील पाणीसाठा कमी होत असल्याने नाशिककरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता पावसाने हुलकावणी दिली असली तरी नाशिककरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा अधिकच गडद असल्याची परिस्थिती आता सध्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।